नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत प्रोडक्शन प्रोसेसचे छान छान सुंदर सुंदर आयएमपी क्वेश्चन। तर बघा बेटा, तर एक पीडीएफ मी तुम्हाला देत आहे। या पीडीएफ मध्ये तुम्हाला प्रोडक्शन प्रोसेसचे संपूर्ण आयएमपी क्वेश्चन मिळून जातील आणि हो, जे पण काही व्हेरी व्हेरी आयएमपी मोस्ट टाइम पास असणार आहे त्याला मी बोल्ड सुद्धा करून देईल, ठीक आहे ना। तर बघा बेटा, लक्ष द्या आता की तुमचा पेपर आहे प्रोडक्शन प्रोसेसचा। तर सांगायचं फक्त हेच आहे की फक्त प्रॉपर डायग्राम वर फोकस करा बेटा। फक्त तुम्ही डायग्राम वर जरी फोकस केला ना, आणि बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित शिकवलेलं आहे, म्हणजे सर्वात पहिले एखादं एक्सप्लेनेशन वगैरे आलं की सर्वात पहिले त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहायची, म्हणजे प्रिन्सिपल म्हणा, काही पण तुम्हाला जे वाटतं त्याच्याबद्दल ते 2 ओळीमध्ये लिहून टाकायचं। त्यानंतर थोडंसं कन्स्ट्रक्शन लिहायचं, मग समजा जी पण काही मशीन वगैरे सेटअप असेल तो सेटअप लिहायचा। मग कन्स्ट्रक्शनचे फक्त 4 पॉईंट मधला पहिला पॉईंट तुम्हाला माहिती आहे, इट कन्सिस्ट ऑफ, जे पण डायग्राम मध्ये नाव देते सर्व घुसळून टाकायचे। मग दुसरा पॉईंट मध्ये काय, कोण कोण कोणाकोणाला कनेक्ट आहे, कसं कसं आहे सर्व। तिसरा म्हणजे काय, प्रत्येकाचं फंक्शन काय, की हा पार्ट त्यासाठी का लावलेला आहे, त्याचं फंक्शन काय आहे। आणि चौथा पार्ट मध्ये थोडं थोडं प्रिन्सिपल वगैरे थोडं लिहून टाकायचं, बरोबर आहे। त्यानंतर वर्किंग लिहायची, वर्किंग मध्ये काय काय कसं कसं वर्क करतं, मग पहिले काय होतं, मग नंतर काय होतं, मग हळूहळू, म्हणजे सिंपल बघा। जर तुम्हाला एखादी प्रोसेस जर तुमच्या मराठी भाषेत जरी समजली असेल ना, तरी तुम्ही प्रॉपर त्याला व्यवस्थित इंग्लिश मध्ये मांडून आपापल्या भाषेमध्ये लिहू शकता बेटा, बरोबर आहे। नंतर मग त्याचा ऍडव्हान्टेजेस काय काय आहे, डिसएडव्हान्टेजेस, ऍप्लिकेशन वगैरे जेवढं आठवलं तेवढे लिहून टाकायचं बेटा, बरोबर आहे। चला तर बघायचे हो सर, आणि हो बेटा, हे क्वेश्चन व्यवस्थित करून जा। मोस्ट ऑफ द आयएमपी क्वेश्चन तुम्हाला म्हणजे जे पण काही एक्झाम मध्ये येणारे क्वेश्चन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील बेटा, बरोबर आहे। चला बघा 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 बघा, तर फंडामेंटल ऑफ सीएनसी मशीन मध्ये हे तुमचे 10 प्रश्न आहे। असे सर्वचे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील बेटा 5ही युनिटवर, ठीक आहे ना। नाही बघा बेटा, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। तुम्हाला फक्त एक काम करायचंय, विनीत ट्युटोरियल हे ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोर वर मिळून जाईल। तर प्ले स्टोर वर जा, विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक वगैरे दिलेली आहे, त्या लिंक मध्ये डाउनलोड करून घ्या आपलं ऍप्लिकेशन, आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त जायचंय पीपीआर प्रोडक्शन प्रोसेसच्या कोर्सवर, बरोबर आहे। आता बघा, तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागेल की 4th सेमिस्टर आहे, म्हणजे बघा पहिले 2nd इयर, मग 4th सेमिस्टर, आणि त्या ठिकाणी तुम्हाला पीपीआर प्रोडक्शन प्रोसेसचा एक कोर्स दिसेल, त्या कोर्सवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी स्टडी मटेरियल, नोट्स अँड स्टडी मटेरियल वर क्लिक करा। तुम्हाला ही पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल, तुम्हाला कोर्स परचेस करायची गरज नाही। पण हो, जर तुम्हाला असं वाटतंय की नाही सर, आता शेवटचे दिवस आहे का, आतापर्यंत मी काही केलं नाही, पण आता मात्र मी जबरदस्त अभ्यास करेल, माझ्याजवळ वेळ आहे अजून, ठीक आहे ना, मी प्रॉपर बघेल, कारण रिव्हिजन कोर्सची सुरुवात, रिव्हिजन क्रॅश कोर्सची सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये मी सर्व, म्हणजे बघा, जे जे आपले लेक्चर्स वगैरे मोठे मोठे होते, म्हणजे समजा एखादं लेक्चर आहे 40 मिनिटाचं, तर 40 मिनिटाचं लेक्चर मी 7 ते 8 मिनिटांमध्ये दिलेलं आहे। म्हणजे बघा, जर पहिल्या युनिटचे आपले जर 15 लेक्चर असतील ना, पहिल्या युनिटचे आपले 15 लेक्चर असेल ना, तर तेच 15 लेक्चर मी रिव्हिजन क्रॅश कोर्स मध्ये सुद्धा दिलेले। फक्त फरक एवढाच आहे की रेग्युलर लेक्चर हे होते अर्धा तास, पाऊण तास, बरोबर आहे, 40 मिनिटं, 45 मिनिटं, 30 मिनिटं, बरोबर आहे। पण रिव्हिजन मध्ये तेच लेक्चर 5 मिनिटं, 6 मिनिटं, 10 मिनिटं असे बनलेले बेटा। म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचंय की 1.5 तास जरी तुम्ही लेक्चर बघितलं ना, तर 1.5 तासामध्ये एक चॅप्टर तुमचा पूर्ण रिवाइज होऊन जाईल, बरोबर आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला नोट्स वगैरे मिळून जाईल, आणि बघा ज्या फॉर्मॅटमध्ये मी शिकवतो ना, त्याच फॉर्मॅटमध्ये तुमच्या नोट्स वगैरे मी बनवलेले बेटा, बरोबर आहे। तर जा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ठिकाणी पीपीआरचा कोर्समध्ये जा, ही क्वेश्चन बँक तुम्हाला मिळून जाईल, बरोबर आहे। आणि हो, या सर्वांची उत्तर प्रॉपर एकदम व्यवस्थित, एकदम इझी लँग्वेज मध्ये। बघा बेटा, इझी लँग्वेज काय असं माहिती का, की जी तुम्हाला पण वाचायला सोपी जाईल, ते तुम्हाला लिहायला सोपी जाईल, तुम्हाला आठवेल ती, आणि त्या पेपर चेकरला बी वाटेल नाही यार, पोरांनी भारी लिहिलंय, पोराले मार्क देऊन द्या, बरोबर आहे। तर बघा बेटा, जी लँग्वेज लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क्स सुद्धा मिळतील, अशा लँग्वेज मध्ये सर्व तुमच्या नोट्स वगैरे सर्व काही प्रॉपर वगैरे केलेलं आहे बेटा, बरोबर आहे। तर व्यवस्थित बघा बेटा, अभ्यास करा प्रॉपर, सर्व काही आयएमपी क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे। रिव्हिजन लेक्चर लवकरच म्हणजे स्टार्ट झालेले आहे, रिव्हिजन क्रॅश कोर्स आपला सुरुवात झालेली बेटा, ठीक आहे ना। आज उद्यामध्ये संपूर्ण आपलं कंप्लीट वगैरे होऊन जाईल। तर बेटा लक्ष द्यायचंय, प्रॉपर व्यवस्थित अभ्यास करायचा बेटा आपापला, ठीक आहे ना, आणि होऊन जाईल बेटा, काळजी करू नका, फक्त लिहून या, पेपर भरून या रे, अरे बद 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 भरा बेटा, काही इश्यू नाहीये। डायग्राम करा, लिहा, डायग्राम काढा, लिहा, पद्धतशीर लिहा, डायरेक्टली काही टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्स मोड मध्ये लिहा बेटा, ठीक आहे ना। चला, आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल। आणि बघा बेटा, थोडेसे काही इश्यूज वगैरे चालू आहे, प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे थोडं लेट वगैरे होत आहे, पण ठीक आहे ना। बघा बेटा, प्रत्येकाची लाईफ आहे, काही ना काही चढ उतार चालू असतो, ठीक आहे ना, त्यामुळे थोडं समजून घ्या बेटा, ठीक आहे ना। आणि हो, रिव्हिजन क्रॅश कोर्सची सुरुवात झालेली आहे, शेवटी फायदा होऊन जाईल बेटा, बरोबर आहे, कारण हा सब्जेक्ट तुमच्या फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू भरपूर महत्वाचा बेटा, ठीक आहे ना। चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत